विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये आपलं स्वागत आहे. 8वीपर्यंत मॅथमॅटिक्सचा जो सिलेबस होता तो अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एकच टेक्स्टबुक होता. खऱ्या अर्थानं आता तुम्ही सेकंडरी लेवल स्टडी करणार आहात. मॅथमॅटिक्ससाठी 2 टेक्स्टबुक आहेत. एक मॅथमॅटिक्स पार्ट 1 जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि सेकंड मॅथमॅटिक्स पार्ट 2. मॅथमॅटिक्स पार्ट 1मध्ये तुम्हाला नंबर स्टडी करायचे आहेत, अल्जेब्रा स्टडी करायचा आहे, देन डाटा हँडलिंग स्टडी करायचा आहे. ह्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला मॅथमॅटिक्स 1मधून करायचा आहे. हे जे टेक्स्टबुक आहे हे टेक्स्टबुक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळींनी अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे याची की तुम्ही स्वतः वाचून दिलेली ॲक्टिव्हिटी पूर्ण करून मॅथमॅटिक्सचा अभ्यास इंटरेस्टिंगनी करू शकता. त्या पुस्तकाचा जो फ्रंट आहे, जो बॅक साईड आहे, त्या बाबतीत आपण डिस्कशन करूया. त्या फ्रंट साईडवर तुम्हाला एक स्टुडंट कंपासच्या सहाय्याने नंबर लाईनवरती √2 आणि √3 हे नंबर्स तिथं रिप्रेझेंट करत आहे. ओके. 8th स्टँडर्डला तुम्ही √2 म्हणजे इरॅशनल नंबरचं इंट्रोडक्शन आपण करत असताना √2 ही व्हॅल्यू कसं मिळेल किंवा √2 व्हॅल्यू हे आपण नंबर लाईन्सवरती कसं रिप्रेझेंट करायचं या संदर्भात आपण डिस्कशन केलेलाच होता. त्याचाच पुढचा पार्ट परत तुम्हाला 9th स्टँडर्डला स्टडी करायचा आहे. ओके. आणि त्याच्या मागे जो चार्ट आहे त्याच्यावरती एक्सपान्शन फॉर्म्युला आहेत. यू आर ऑल्सो स्टडीड इन 8th स्टँडर्ड. ओके. दिस इज द बॅक साइड ऑफ दिस टेक्स्टबुक. ऑब्झर्व these pictures very carefully. In this first picture, this is called Venn diagram, which we will study in a first topic. Okay. In this second box, this one is a simultaneous equation. Such type of equation we will study in 10th standard also. Okay. Observe these pictures. These are the cuboids. For each cuboid, its length, its height and breadth are given, and from these value its volume is also given. In this way, we are discussing about its front and back side. ओके. आता तुम्हाला ह्या पुस्तकाच्या आतील भागात काय आहे त्या संदर्भात मी थोडंसं तुम्हाला माहिती देतो. ओके. हे जे पेज आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. या मॅथमॅटिक्स 1मध्ये तुम्ही जे टॉपिक स्टडी करणार आहेत त्या स्टडी केल्यानंतर तुमच्यामध्ये जे कौशल्य आले पाहिजे त्या कौशल्याच्या बाबतीत इथं माहिती देण्यात आलं आहे. ओके. आणि इथं तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी एक लिस्ट आहे, स्पेसिमन लिस्ट आहे. आपण याच्या व्यतिरिक्त देखील आणखीन प्रॅक्टिकल्स घेऊ. नेक्स्ट पेज इंडेक्स आहे. इन दिस mathematics 1 we are going to study the 7 topics. Today we are going to discuss about the first topic, that is sets. Okay. In maths first we are going to study the first topic, sets. In this topic we are going to study sets. It's introduction. Before going to define this one, we will complete one activity, then go for the definition. Types of sets. Depending on number of elements in that set, there are 4 types of sets. Next, Venn diagram. In mathematics, diagrams are very helpful to understand the given data. These Venn diagrams are also helps us to understand the sets very well.
देन इक्वल सेट्स, सबसेट्स, या सगळ्या गोष्टी आपण इथं या टॉपिकमध्ये डिस्कशन करणार आहे. युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंटरी सेट, okay. After that intersection and union of sets. These are the two operations which we will study: the intersection of given two sets and union of two sets. 3 set असेल देखील आपण युनियन वगैरे लिहू शकतो. नेक्स्ट वन, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. सेटमध्ये एलिमेंट्सचा आपण नंबर स्टडी करणार आहोत. ओके, these things we will study. First we are going to discuss about the sets. तसा सेट हा शब्द तुमच्यासाठी ओळखीचा आहे, फॅमिलियर आहे. सहज आपल्या बोलीभाषेमध्ये सेट हा शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल, 9th स्टँडर्डसाठी लागणारे जे टेक्स्टबुक आहेत तो टेक्स्टबुकचा सेट हा शब्द तिथं आलाच की. तिथं जो शब्द सेट आपण यूज करतो तो सेट आणि इथं जे आपण स्टडी करणार आहे सेट, दोन्ही सिमिलर आहेत, लक्षात घ्या. सोफा सेट, तिथं पण सेट हा वर्ड आला, तो सेट सोफा सेटसाठी वापरलेला सेट हा शब्द आणि इथला जो आपण स्टडी करणारा सेट आहे, बोथ आर सिमिलर. फर्स्ट मी इथं तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी देतो, व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी, तुम्हाला आवडेल. फर्स्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा, मग आपण सेट काय आहे तो डिफाईन करूया. तुम्ही केलेल्या ॲक्टिव्हिटीवरून मग त्या ॲक्टिव्हिटीवर डिस्कशन करून आपण सेटच्या डेफिनेशनकडे जाऊ. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, मेक अ लिस्ट ऑफ फॉलोइंग. The first one is days in a week. Days in a week. This is the collection. You have to write the objects in this collection. Okay. Your favorite cricketers. This one is also collection. You have to write objects in this collection. Third one, vowels in English alphabet. सेट स्टडी करण्यासाठी तुमचा काही थोडासा बेसिक जनरल नॉलेज पण पाहिजे, बेसिक नॉलेज पण पाहिजे. आता इथं बघा, वोवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स, 9thच्या स्टुडंट्सना हे एवढं माहिती असणारच. वोवेल्स स्वर ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट, फोर्थ वन, ब्रेव स्टुडंट्स in your class. This one is also collection. You have to write the objects in this given collection. Next one is the fifth one, sound notes. You have to write 7 basic sound notes. इथं पण जनरल नॉलेजचा प्रश्न आला. आता बेसिक साऊंड नोट्स माहिती पाहिजे, नसेल तरी मी या संदर्भात सांगतो. सा रे गा पुढच्या लक्षात आला असेल तुम्हाला. यू हॅव टू कंप्लीट दिस ॲक्टिव्हिटी. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द सेट. ओके, आता तुम्ही हे व्हिडिओ पॉज करा, ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. मी सुद्धा तुमच्या सोबतीला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करतो. माझी जे लिस्ट आहे, तुम्ही स्वतः जे लिहिलेलं लिस्ट आहे, मग त्याच्यावरून आपण सेटच्या बाबतीत डिस्कशन करूयात.
ओके, मग आता व्हिडिओ पॉज करा आणि ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. आता आपण डिस्कशन करूया. मी सुद्धा ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेला आहे. ओके, आता जो फर्स्ट कलेक्शन होता डेज इन अ वीक, मी लिहिलेलं जे कलेक्शन आहे त्याच्यातले ऑब्जेक्ट्स आहेत, तुम्ही लिहिलेल्या कलेक्शनमधले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते सेम आहेत, बरोबर ना? तुमच्या लिस्टमध्ये पण संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे हेच एलिमेंट्स आहेत, हेच ऑब्जेक्ट्स आहेत. सेकंड वन, युअर फेवरेट क्रिकेटर्स. इन दिस कलेक्शन, माझ्या कलेक्शनमध्ये हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, राहुल द्रविड अँड वीरेंद्र सहवाग. आता तुमचे जे फेवरेट क्रिकेटर्स आहेत, तुम्ही जे लिस्ट बनवलेलं आहे चेक करा. थर्ड वन, ओवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्लिश अल्फाबेटमधले स्वर ए, ई, ओ, यू, आय, बरोबर आहे ना? ए, ई, आय, ओ, यू, ए, ई, आय, ओ, यू चालेल की? या पद्धतीने लिहिलं तर हे पण इंग्लिशमधले अल्फाबेट्स आहेत. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट, ब्रेव स्टुडंट्स इन युअर क्लास. In my class, Raven is a brave student. Next, 7 basic sound notes. Sa, re, ga, ma, pa, dha, ni. These are the 7 basic sound notes. आता आपण चेक करू, हे जे 5 लिस्ट आहेत याच्यामध्ये तुमचे लिस्ट आणि माझे लिस्ट कॉमन कुठले आहेत? फर्स्ट वन सेम आहेत ना? थर्ड वन, जर तुम्हाला ओव्हल्स माहिती असतील असायलाच पाहिजे, लिस्ट सेम आहे. अँड लास्ट वन, मे बी दिस सेकंड अँड फोर्थ आर सेम, बट मॅक्झिमम चान्स तुमची ही जी लिस्ट आहे ती मी लिहिलेल्या लिस्टपेक्षा डिफरंट असणार आहे ना? का दोन्ही हेच नाव आहेत? असू पण शकेल, पण जर आणखीन काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण हे विचारलं तर सगळ्यांच्या यादीमध्ये हे नाव असणार नाही, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं ब्रेव स्टुडंट्स इन युअर क्लास, रेवन का सगळ्यांच्या क्लासमध्ये असणार आहे का? नाही. ह्या ॲक्टिव्हिटीवरून आपण सेटकडे जाणार आहोत. अकॉर्डिंग टू यू, in these 5 lists, in these 5 collections, which are the examples of the sets? Think. किंवा मी डिफाईन करतो, त्याच्यानंतर तुम्ही याच्यातले कोणते कलेक्शन सेट्स आहेत ते ओळखा. ओके, सेट मीन्स इफ वी decide clearly and definitely the elements, the objects in a collection, then it is called a set. If we can definitely and clearly decide the objects in a collection, then that collection is called set. लक्षात येतं का? बघा, जर आपण एखाद्या कलेक्शन मधले जे ऑब्जेक्ट्स आहेत डेफिनेटली आणि क्लिअरली खात्रीनं जर आपण ते डिसाईड करू शकलो की त्या कलेक्शनमध्ये कोणते ऑब्जेक्ट्स येणार आहेत, मग त्या कलेक्शनला आपण म्हणून सेट. मग त्याचं फर्स्ट एक्झाम्पलच्या बाबतीत जर आपण विचार केलो, फर्स्ट कलेक्शन जे आहे ह्या कलेक्शनमध्ये कोणते ऑब्जेक्ट्स येणार आहेत हे डेफिनेटली आणि क्लिअरली आपण चूज करू शकलो. हे वेळ लागला नाही आपल्याला.
Okay, so this is the first one, is the example of the set. Now you have to think about the remaining 4 collections, which are the set and which are the not an example of a sets. येतं लक्षात? ठीक आहे. Here you have to remember 2 more things. First one is the name of the set is denoted by capital letter. Okay, name of the set denoted by the capital letters A, B, C, dot 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 Z, and the objects, otherwise now we call them elements. The elements of the sets are denoted by A, B, C, dot dot Z. We are using the capital letters for the name and we are using small letters for the elements of the set. Now here I want to discuss some examples of the set, other examples. Okay, the first example, students in 9th class. This is the collection. In this collection we can decide definitely and clearly the objects, that means students. So this is the example of a set. Second, month in English calendar. Yes, this collection is also example of a set because we can decide definitely and clearly the objects in this collection. The objects are January, February, March up to December. So this one is the example of a set. Third, natural numbers. Natural numbers. We know 1, 2, 3, dot 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 up to infinity. This collection is called a natural number. So we can decide these natural numbers clearly, definitely. This collection is called a example of a set. Remaining types of numbers are also examples of a set. For W, whole number, this is also example of a set. Integers also examples of a set. Then rational numbers are also examples of a set. In the similar way, irrational numbers and real numbers, all these are the examples of a set. आणि सेट स्टडी करायचा असेल तर तुम्हाला हे जे नंबर्स सेट आहेत, हे जे नॅचरल नंबरचा सेट आहे, होल नंबरचा सेट आहे, हे सेट ह्या सेटचा तुम्हाला व्यवस्थित माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, next we are going to study the methods of writing sets. इंट्रोडक्शन संपलेलं आहे. थोडंसं रिव्हिजन घेतो बघा एकच मिनिटात. व्हॉट इज अ सेट? सेट इज अ कलेक्शन. ओके, बट कसलं कलेक्शन? इट इज अ कलेक्शन in which the objects we can select, we can decide clearly and definitely. The name of the set, yes, name of the set represented by capital letters, and we are using these small letters for elements of the sets. You have to write here one activity, otherwise assignment म्हणतो. एक असाइनमेंट तुम्हाला देतो. राईट
any 5 collections which are examples of set. Okay, this is the one assignment for you after this discussion. Okay, next in this topic we are going to study the methods of writing sets. There are two methods. One is a listing method. आता नावातच आहे listing. Method, and second one is this listing method is also known as a roster method. This one is also known as roster method. Okay, दोन्ही नाव कोणतेही नाव तुम्ही वापरू शकता. Next one here, rule method. This rule method is also known as set builder form method. For example, suppose days in a week. आपण मगाशीच डिस्कशन केलेलं आहे डेज इन अ वीक. दिस कलेक्शन इज अ एक्झाम्पल ऑफ अ सेट. ओके, इथं मी ते डेज इन अ वीक जो सेट आहे तो आपण लिस्टिंग मेथडनं मी लिहून दाखवतो. कसं लिहिलं गेलं बघा. नेम कॅपिटल लेटरनं डिनोट करतो आपण, मगाशीच आपण डिस्कशन केलेलं आहे. इन दिस मेथड we write all the elements of the set in curly bracket. This is the first rule. Okay, then the days in a week: Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday. पहिल्याच कर्ली ब्रॅकेट करून ठेवू नका, असं प्रॉब्लेम्स येतात. फर्स्ट यू हॅव टू राईट द एलिमेंट्स इन दॅट ब्रॅकेट, देन कम्प्लीटेड. ओके, आता मी काय केलं, डेज इन अ वीक हा जो कलेक्शन होता तो लिस्टिंग मेथडनं लिहिला. अशा पद्धतीनं आपण हे लिहितो. मेथड काय बघा, राईट ऑल द एलिमेंट्स इन अ कर्ली ब्रॅकेट, सेपरेट दीज एलिमेंट्स बाय कॉमा. ओके, राईट ईच एलिमेंट ओनली वन्स. एकदा तुम्ही संडे लिहिला, परत एकदा संडे लिहायचे नाही. 2 एलिमेंटमध्ये कॉमा पाहिजे. अँड ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट म्हणजे इथं लिहित असताना जर तुमच्या मागं पुढं जर झालं, आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मी सांगतो, म्हणजे मागं पुढं जर झालं तर तो महत्त्वाचा नाही, चालेल. बट यू हॅव टू राईट ईच एलिमेंट इन द सेट. हे सेट लिहित असताना तुम्ही सॅटर्डेला विसरून चालणार नाही. सगळे एलिमेंट ह्याच्यामध्ये आलं पाहिजे, रिपिटेशन नको. आता मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे जर मी इरेज केला आणि तुम्हाला लिहायला सांगितलं तर यू कॅन राईट. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण लिस्टिंग मेथड लिहिण्याचा प्रयत्न करू. सपोज द कलेक्शन इज letters in the word mathematics. Okay, this is also example of a set. Now we are going to write this set in the listing method. Here first you use the capital letter for giving the name, any capital letter,
B is equal to sign. The first condition is you have to write all these. असं करत नाही बरं का, परत तुम्ही असंच करायला बघता. Write all these elements of the set in a curly bracket. ओके. क्वेश्चन काय बघा, लिस्ट काय बघा, तुम्हाला कशाचं लिस्ट बनवायचं. लेटर्स इन द वर्ड. मॅथमॅटिक्समध्ये कुठला वर्ड आहे, एम. राईट डाऊन एम. आफ्टर दॅट ए. सेपरेट these two elements by comma. Okay, then comma. Next one is a T, comma, H, comma, E, comma, M. The condition is that you have to write each element only once. हे M एकदा लिहिलं असेल तर तुम्ही M हे परत एकदा लिहिण्याची आवश्यकता नाही. देन A ऑलरेडी लिहिलेला आहे, T लिहिलेला आहे, देन I, C, S. These are the letters in the word mathematics. लिस्टिंग मेथड आहे, लिस्ट बनवतो. आणि लिस्ट बनवत असताना एखादा घटक कोण रिपीट घेतो का, नाही. ओके. मग हिअर द कंडिशन इज दॅट you have to write each element only once. Now we are going to discuss about the second type, that is a rule method. तेच दोन्ही सेट आपण रूल मेथडनं लिहू. फर्स्ट वन इज डेज इन अ वीक. कॅपिटल लेटर्स वापरू आपण नाव लिहिण्यासाठी. कर्ली ब्रॅकेट इथं सुद्धा येतं. ह्या मेथडमध्ये आपण लिस्ट करत नाही. जे एलिमेंट्स आहेत त्याचे संडेमध्ये त्याची लिस्ट आपण इथं लिहित नाही. इन्स्टेड ऑफ दॅट एक आपण व्हेरिएबल घेतो. जनरल एलिमेंट म्हणून आपण एक व्हेरिएबल घेतो. लिस्ट घेत नाही तर व्हेरिएबल घेतो. म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे ह्याच्यासाठीच हा व्हेरिएबल घेतलेला आहे. दिस व्हेरिएबल इज फॉलोड बाय अ vertical line, otherwise this variable is followed by a colon. This is called a colon. This is vertical line. कोणतंही तुम्ही लिहू शकता. बघा काय म्हणू लागलो. The given collection is days in a week. This collection is an example of a set, and question is that you have to write this set in rule method. नाव दिलं, कर्ली ब्रॅकेट काढला, आणि हे कलेक्शन न लिहिता आपण जनरल एलिमेंट घेतला आणि तो व्हेरिएबलनं दाखवला. ओके. फॉलोड बाय वर्टिकल लाईन. देन यू हॅव टू राईट द प्रॉपर्टी ऑफ दिस एक्स. व्हॉट इज द एक्स हिअर? एक्स इज डे in a week. What is x? It is a day in a week. किती सिंपल आहे बघा. लिस्ट बनवण्यापेक्षा हे काम सिंपल आहे. नेक्स्ट वन जे आपण इथं लिहिलेलं होतं. सेकंड एक्झाम्पल ऑफ अ सेट इज लेटर्स इन द वर्ड मॅथमॅटिक्स. यू हॅव टू राईट दिस सेट इन रूल मेथड. B इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. हे मॅथमॅटिक्स या वर्डमधले लेटर्स आपण त्याचं लिस्ट न लिहिता इन्स्टेड ऑफ दॅट वी आर युजिंग अ व्हेरिएबल दॅट इज वाय. ए पासून झेडपर्यंत कोणतेही व्हेरिएबल तुम्ही वापरू शकता. दिस इज फॉलोड बाय वर्टिकल लाईन. अँड व्हॉट इज द वाय? कशासाठी आपण हे वाय वापरलेलं आहे? दिस वाय इज अ लेटर. दिस वन इज अ लेटर in the word mathematics. In the word mathematics. Okay, this is a very simple method. Okay, these are the two methods of a writing set. Second I will repeat. In this topic we are going to discuss about the methods of writing sets. There are two methods. Roster method, which is also called a listing method. Second one is a rule method, otherwise a set builder form.
two examples of sets are wrote in both the methods. One more example here I want to discuss. Suppose ninth students, the set of ninth students, okay, in your school. This collection is example of a set. लक्षात आलं पाहिजे हे सेटचं एक्झाम्पल आहे. का आहे? कारण तुमच्या क्लासमधले स्टुडंट्स जे आहे ते आपण क्लिअरली डेफिनेटली डिसाईड करू शकतो, लिहू शकतो, म्हणून हे एक्झाम्पल ऑफ सेट. हेच जर सेट तुम्ही लिस्टिंग मेथडला लिहायला गेला तर तुम्ही याला नाव देणार यम इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला तुमच्या क्लासमधील सगळ्या स्टुडंटचं नाव लिहून कंप्लीट करावं लागेल. इट इज व्हेरी डिफिकल्ट अकॉर्डिंग टू मी. थोडंसं डिफिकल्ट आहे, पण हेच मला काय सांगायचं आहे बघा, हेच सेट आपण रूल मेथडनं लिहू. यम इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आपण तरी तर लिस्ट लिहिणारच नाही. इन्स्टेड ऑफ दिस लिस्ट वी आर युजिंग अ जनरल element. For that one we are using the variable c. It is followed by colon, otherwise vertical line. Then we are writing the property of this c. What is the c? C is student in 9th class of school. संपलं. ओके, नेक्स्ट या टॉपिकमध्ये नेक्स्ट पार्ट आपण सिम्बॉलिक जे स्टेटमेंट्स आहेत त्याचं आपण रीडिंग करणार आहे. सिम्बॉलिक स्टेटमेंटचं रीडिंग. बिफोर दॅट आय वॉन्ट टू गिव यू वन असाइनमेंट. Write the given sets in rule method. First one. Month in English calendar. Second one, 1 2 3 4 dot dot dot. Third one, Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. Okay. You have to write these examples of a set in a rule method. This one is the assignment for all of you. Okay. After this we are going to study symbolic statements and their reading. एकदम महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला सिम्बॉलिक स्टेटमेंट जर रीडिंग करता आलं तरच तुम्ही सेट रूल मेथडमध्ये लिहू शकता. ओके. आता सिम्बॉलिक स्टेटमेंट काय आहे बघा. ते एक सेट मी लिहितो n नॅचरल नंबर 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. ओके, दिस इज द सेट. हियर 2 is a element of set n. Is it true? Yes, this one is a element of set n. आणि हेच सिम्बॉलिकली कसं लिहिलं जातं बघा. 2 we are using this sigma sign. 2 belongs to set n. The meaning of this one is a 2 belongs to set n means 2 is a element of set n. The reading of this one is a
2 is an element. 2 is an element of set N. Suppose 0, this one is a 0. Whether 0 is the element of set N, या कलेक्शन मध्ये 0 येईल का? कारण 0 नॅचरल नंबर नाही. 0 is not the element of set N. Otherwise 0 is not belongs to, याचा अर्थ not belongs to N. तो N सेटशी संबंधित नाही, N सेट मध्ये तो नाही असा त्याचा अर्थ. मग ह्याचं रीडिंग काय होणार? 0 is not belongs to, otherwise इथं आपण 2 is an element म्हणलो. 0 is not the element of set N. 0 is not the element of set. आणखीन दोन स्टेटमेंट इथं मी पुढे दिलं तर तुम्ही लिहू शकता का बघा. व्हॉट इज अबाउट द 100. इथं कोणता साईन नाही येईल? बिलॉंग्स टू येईल, अदरवाईज नॉट बिलॉंग्स टू येईल. यू हॅव टू डिसाईड. नेक्स्ट इथं जर 1/2 जर मी घेतला, वेदर इट इज 1/2 इज बिलॉंग्स टू, इन दिस बॉक्स यू हॅव टू राईट, पुट द करेक्ट साईन वेदर इट इज बिलॉंग्स टू और नॉट बिलॉंग्स टू. हे रीडिंग सिम्बॉलिक जे स्टेटमेंट्स आहेत त्याचं रीडिंग करता आलं पाहिजे. ओके, इथं तुम्ही पुट करा. आणखी तुम्हाला जे प्रॉब्लेम सेट आहे त्याच्यामध्ये सिम्बॉलिक स्टेटमेंटचे रीडिंग वरचे क्वेश्चन्स आहेत, तिथं तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, आणखीन एक सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे. N इज अ सेट है ना. हे जे नॅचरल नंबरचा सेट आहे तो मी रूल मेथडमध्ये इथं लिहित आहे, आणि रूल मेथडमध्ये लिहिल्यानंतर तो आपल्याला रीडिंग करायचा आहे. द रीडिंग ऑफ दिस वन इज N is set of X. This N is set of X. म्हणजे X हे कशासाठी आपण यूज केलं, आपण याच्या संदर्भात डिस्कशन केलेलंच आहे. N मधील एलिमेंट न लिहिता त्याच्याऐवजी आपण X घेतलेला आहे, म्हणून N is a set of X. This vertical lines means such that. Next you have to read this. Again one more symbolic statement is there. Such that X is a natural number. You can write X is a natural number. Otherwise you can write X is a element of set N. Generally आपण लिहू शकतो X is a natural number. चालेल, X is a natural number. बघा, ह्या सिम्बॉलिक स्टेटमेंटचा अर्थ X इज अ नॅचरल नंबर. अदरवाईज तुम्ही मगाशी आपण डिस्कशन केल्याप्रमाणे लिहू शकता X इज अन एलिमेंट ऑफ सेट N. ओके, तो मग हे झालं रीडिंग ऑफ दिस सिम्बॉलिक स्टेटमेंट. वन मोर एक्झाम्पल. सपोज B इज अ सेट ऑफ, इथे Xच घ्यायला पाहिजे, दुसरा कोणताही व्हेरिएबल आपण यूज करू शकतो. ओके, एवढंच राहू द्या. इथं N ऐवजी आपल्याला दुसरा सेट घेता आला असता. ठीक आहे. B इज अ सेट ऑफ X सच दॅट X इज नॉट बिलॉंग्स टू सेट N. रीडिंग केलेलं आहे बघा, परत एकदा मी रिपीट करतो. B इज अ सेट ऑफ X सच दॅट X इज नॉट बिलॉंग्स टू N. ओके, दिस इज द रीडिंग ऑफ दिस सिम्बॉलिक स्टेटमेंट.
आता आपण स्टडी करणार आहे टाइप्स ऑफ सेट्स. त्याच्यासाठी तुम्हाला इथे मेक अ मॅच देणार आहे. पहिल्यांदा ते तुम्ही ऑब्झर्व करा, कंप्लीट करा, देन विल डिस्कस टाइप्स ऑफ सेट्स. मेक अ मॅचमध्ये हे फर्स्ट वन डायरेक्टली मी सेट देतो. ए इज अ सेट इन विच 1 2 3 4 5 these are the first 5 natural numbers. Second, B is set in which dot 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 -3 -2 -1. Third one, C is the set of X such that X belongs to natural number and this X is greater than 5, less than 6. This is the third example of a set. Fourth one, D, it is a set of Y such that Y is belongs to whole number, but this Y is less than 1. This one is a A group. B group. इथं मी सेटचे टाईपचं नाव लिहितो. फर्स्ट वन एम्प्टी सेट. सेकंड वन finite set. It is a finite set. Third one infinite set. There are 4 types of sets. One is a empty set, finite set. Here I will take a singleton set. And the fourth one is a infinite set. Friends, these are the types of sets. And आपण त्यांचं डेफिनेशन च्या अगोदरच तुम्हाला इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेला आहे, मेक अ मॅच. आता ए जो सेट आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 एलिमेंट्स आहेत. मग तुमच्या मते हा कोणता प्रकारचा सेट होईल? मग तुम्ही हे ऑब्झर्व करून हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायचं आहे. ओके, मग आपण डिस्कशन करू. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करा, विचार करा. हे तर नावातच आहे, एम्प्टी मीन्स बट देर इज अ नो एलिमेंट इन दॅट सेट. फायनाइट मीन्स इफ these types are related to number of elements in that set. कशावरून हे टाइप्स पडले तर त्याच्यामधले जे एलिमेंट्सचं नंबर आहे. आता एम्प्टी म्हणजे तिथं काही एलिमेंट्स नाही, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स आर 0. एम्प्टी सेट. फायनाइट मीन्स इफ यू विल स्टार्ट टू काउंटिंग द एलिमेंट्स इन दॅट सेट अँड दिस काउंटिंग विल बी टर्मिनेट ॲट एनी स्टेज अँड इट इज फायनाइट सेट. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला. सिंगलटोन सेट मीन्स सिंगल मीन्स ओनली वन अँड ओनली वन. इफ सेटमध्ये जर वन अँड ओनली वन एलिमेंट असेल, इट इज अ सिंगलटोन सेट. व्हॉट इज अबाउट द इन्फाइनाइट सेट? इफ यू विल स्टार्ट द काउंटिंग द एलिमेंट्स इन दॅट सेट अँड इट विल नॉट टर्मिनेट ॲट एनी स्टेज. टर्मिनेट म्हणजे एंड होणे, काउंटिंग कुठंच थांबत नाही, कुठंच संपत नाही, मग तो इन्फायनाइट सेट. मी सिम्पली तुम्हाला सेटचं डेफिनेशन केलेलं आहे. इकडं सेट दिलेले आहेत आणि हे दोन्ही सेट्स तुम्हाला रीडिंग करता आलं पाहिजे. दीज आर द सिम्बॉलिक स्टेटमेंट्स. रूल मेथडमध्ये लिहिलेलं आहे, ॲक्च्युली हा सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे. मग ह्याचं रीडिंग मिनिंग तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 1 सेकंड, मी परत एकदा हे दोन्ही सेट रीड करून दाखवतो. विच आर गिवन इन अ रूल मेथड. सी इज अ सेट. सी सेट आहे. इट इज अ सेट ऑफ सच टाईप ऑफ एक्स. सी इज अ सेट ऑफ x म्हणू आपण. C is a set of x such that x is a natural number. X belongs to n means x is a natural number, and this x is, one more condition is given, this x is
greater than 5. This is a one more symbolic statement. X is greater than 5 but less than 6. X is a natural number greater than 5 less than 6. मग याच्यावरून तुम्हाला सी या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स येतात या संदर्भात विचार करावा लागणार आहे. लक्षात घ्या. D is a set of Y such that Y is a whole number. W means whole number. ह्या गोष्टी तुम्ही मला पडदेशी क्लिक व्हायला पाहिजे. W is the whole number. Y is a whole number but one more condition is given. Y is less than 1. जो होल नंबरचे 1 पेक्षा लेस आहे. मग या सेटमध्ये कोणता एलिमेंट येतो हे तुम्ही पहिल्यांदा विचार करा. इथं तर हे लिस्टिंग मेथडमध्येच आहेत. एलिमेंट्स आपल्याला व्हिज्युअलाइज दिसतात. मग ते त्याच्यावरून तुम्ही ते दोन्ही सेट ए अँड बी कुठल्या टाईपचे सेट होतात तुम्ही मेक ए मॅच करू शकता. फॉर द रिमेनिंग 2 सेट्स 3rd and 4th जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं विचार करावा लागणार आहे, ऑब्झर्व करावं लागणार आहे, थिंक करावं लागणार आहे. ते लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घेऊन मग तुम्ही मॅच करायचं आहे, मेक अ मॅच कंप्लीट करायचं आहे. ओके, पॉज दिस व्हिडिओ. फर्स्ट यू कंप्लीट दिस ॲक्टिव्हिटी. मग ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतरच तुम्ही व्हिडिओ रिस्टार्ट करा. मग आपण डिस्कशन करू. ओके मित्रांनो, हे डिस्कस करायच्या अगोदर मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की तुम्ही हे व्हिडिओज वगैरे बघत असताना शिस्तीत बसत जावा. मान वाकडं करून वगैरे बसू नका. मग ते तुमच्या शरीरावर जास्त इफेक्ट करेल. मग ते आपल्याला सवय असते मोबाईल हातात घेतलं की वेडवाकडं बसून कसंही झोपून असं नाही चालणार. तुम्ही हे अभ्यासाचे व्हिडिओ किंवा कुठलेही मोबाईल जेव्हा तुम्ही हँडल करता त्यावेळी पहिल्यांदा तुमचं बसण्याचं पोझिशन चांगलं असायला पाहिजे. ओके, महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. ठीक आहे, ॲक्टिव्हिटी मला वाटतं तुम्ही कंप्लीट केलेलंच असणार. टाईप्स ऑफ सेट्स ए आणि बी असं आहे. मेक मॅच करायचं आहे. ठीक आहे, आता ए सेट 1 2 3 4 5. हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर? 5 एलिमेंट्स आर देअर. द काउंटिंग इज टर्मिनेटिंग. है ना, 5 झालं की आपलं काउंटिंग टर्मिनेट झालं, थांबलं. मग दिस इज अ विच टाईप ऑफ अ सेट मला माहीत नाही. आता तुम्हीच ते आता डिसाईड करायचं आहे. मग तुम्ही डिसाईड केलेलं बरोबर आहे का नाही बघा. काउंटिंग टर्मिनेट झाला तर तो असतो फायनाईट सेट. बीमध्ये एलिमेंट्स किती आहेत बघा. 1 2 3 संपले का? नाही. दिस डॉट 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 मीन्स -1 1 2 3 आफ्टर this -3 here -4 -5 -6 up to infinity. That means here the counting of the elements will not be terminating at any stage. So this one is a example of, this one is a type of yes infinite set. This is the answer for first one, फायनाईट. सी. आता आन्सर मी लिहू लागलो. ऑलरेडी तुम्ही हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यात. मग त्याच्यात करेक्शन करून घ्या आणि आपण डिस्क्राईब करत असताना थोडंसं ऐका व्यवस्थित. नेक्स्ट, सी इज अ सेट ऑफ एक्स. एक्स इज अ नॅचरल नंबर विच इज इन बिटवीन 5 अँड एक्स. 5 आणि एक्सच्या इन बिटवीन नॅचरल नंबर नाही, लक्षात घ्या. सो इन दिस सेट जर तुम्ही सी सेट लिस्टिंग मेथडमध्ये लिहिला तर या लिस्टिंग मेथडमध्ये एकही एलिमेंट येणार नाही. काय म्हणतो लक्षात येते का? नॅचरल नंबर तसं 5 आणि 6मध्ये इन्फायनाईट नंबर आहेत पण ते रॅशनल आहेत, बरोबर आहे. इरॅशनल पण आहेत काही. बट इन बिटवीन दिस 2 नंबर्स देर इज अ नो नॅचरल नंबर. सो दिस सी सेट हॅविंग नो एलिमेंट, दिस वन इज अ which type of a set? This C is a empty set. तर डीचं काय आता मी नाही सांग. दिस इज अ सिंगल टोन सेट. आता सिंगल टोन सेट कसा बघा. दिस इज अ होल नंबर लेस दॅन. होल नंबर स्टार्टिंग कुठून होतात? W 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. आता हे सगळे 1 पेक्षा ग्रेटर असणार आहे. 1 पेक्षा
लेस असणारा नंबर ओनली 0. दॅट मीन्स इन दिस D set only 1 and 1 element, that is 0, है ना. So this one is a singleton set. Okay students, आता आपण इक्वल सेट, सबसेट, युनिव्हर्सल सेट या बाबतीत डिस्कशन करणार आहोत. आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या डिस्कशनवरून टेक्स्टबुकमधला प्रॉब्लेम सेट 1.1 हे तुम्ही सॉल्व करू शकता. ट्राय करा. वाटल्यास मी तो प्रॉब्लेम सेट तुमच्याकडे टेक्स्टबुक नसेल तर त्याचा एक फोटो मी तुम्हाला सेंड करतो व्हॉट्सअप ग्रुपवरती. ओके मित्रांनो, मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1चा फोटो तुम्हाला सेंड करतो. ओके, मग तुम्ही आता केलेल्या डिस्कशनवरनं तुम्ही हे प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करू शकता. आता आपण डिस्कशन करणार आहे इक्वल सेट्स. आता एकदम सिंपल आहे, नावातच आहे इक्वल. आता सपोज A इज अ सेट इन विच एलिमेंट्स आर 1 2 3. ओके, B is a set in which elements are 2 3 4. C is a set in which elements are A B C. D is a set in which elements are 2 3 1. मग तुम्ही डिसाईड करू शकता का किंवा A ला इक्वल असणारा सेट या तिन्हीपैकी कोणता असेल? ऑब्झर्व करा आणि डिसाईड करा. ओके, बी असणार आहे का, सी असणार आहे का, डी असणार आहे का? इथं मी आता एवढं ऑब्झर्वेशनवरून मी इथं लिहितो ए इज इक्वल टू डी. याचा जर ए अँड डी आर द इक्वल सेट्स. तुम्ही घेतलेला डिसिजन सुद्धा मे बी हेच असेल. ओके, एवढं हा सिम्पल आहे. आता हे दोन्ही इक्वल सेट कसं, त्याचं डेफिनेशनकडे जाऊ. सपोज ए अँड डी आर द टू सेट्स, गिवन सेट्स. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज ऑल्सो द एलिमेंट ऑफ सेट बी. ए मधला प्रत्येक एलिमेंट 1, दिस इज एलिमेंट ऑफ डी ऑल्सो. 2 इज एलिमेंट ऑफ D also. In this first set, the third element is a 3, and this 3 is the element of set D also. That means in these two given sets, every element of set A is also the element of a set D. दोन्ही सेट मध्ये तेच घटक असतील, तेच एलिमेंट्स जर असतील तर त्यांना आपण इक्वल सेट म्हणतो. इथं नंबर्स फक्त समान आहेत 3 3, बट एक्झॅक्टली सेम एलिमेंट्स नाहीत, म्हणून हे इक्वल सेट होत नाही. हियर ए इज नॉट इक्वल टू बी अँड ए इज नॉट इक्वल टू सी. ओनली ए इज इक्वल टू डी. ओके, मग तुम्हाला काही रूल मेथडमध्ये लिहिलेले सेट्स देतात आणि ते इक्वल सेट आहेत किंवा नाही डिसाईड करायला सांगतात. फॉर एक्झाम्पल मी इथं इक्वल सेटचं एक एक्झाम्पलच लिहितो. A is a set of x such that x is letter in word it. Okay. B is a set of y such that y is a letter in word t. Okay. One more example. C is a set of Z such that Z is a letter in word cry. Now question is that out of these three
given sets which are the equal sets and which are not equal. For that purpose, first you have to write the set A, set B and set C in a listing method. मग त्याच्यावरूनच आपण डिसाईड करू शकतो की डिसाईड करणं सोपं जाईल इक्वल सेट्स कुठले आहेत. ओके. ए लेटर्स इन इट मध्ये कुठले कुठले लेटर आहेत? ई फर्स्ट लेटर, देन ए, देन टी.